नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, महाराष्ट्रात अगदी 2-3 दिवसापूर्वीच ATS दहशतवाद विरोधी पथकाने बऱ्याच कारवाया करून चौकशीसाठी बऱ्याच लोकांना ताब्यात घेतलं होतं. ज्यांची चौकशी करण्यात आली त्या सर्वांचा पाकिस्तानातील दहशतवादी किंवा पाकिस्तानातील एक गँगस्टर जो इन्फ्लुएन्सर सुद्धा आहे त्याच्याशी कुठल्या ना कुठल्या प्रकारचं कनेक्शन असल्याचा संशय होता. त्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. पण गुजरात ATSने 5 जणांना ताब्यात घेतलेलं आहे. हे 5 जण देशभरात किंवा गुजरातमध्येच मोठे साखळी बॉम्बस्फोट करण्याच्या तयारीत होते. पण त्यांनी ती कारवाई करण्याच्या आधीच गुजरातच्या ATS पथकाने त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केल्यानंतर असं आढळून आलं की त्यांनी या बॉम्बस्फोटासाठी लागणारी रसायने, दारुगोळा हे सर्व आधीच मागवून ठेवलेलं होतं. मागवून ठेवल्यानंतर त्याचे लहान लहान बॉम्ब्स बनवून त्यांची चाचणीसुद्धा घेतली असल्याचे संशय ATSला आहे. या प्रकरणाचा खुलासा होण्याच्या अगोदर गुजरात ATSने या आधीच 8 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्या 8 जणांची कसून चौकशी चालू होती आणि त्या चौकशीतूनच या 5 जणांची माहिती ATSला मिळाली आणि ATSने तातडीने कारवाई करून या 5 जणांना ताब्यात घेतलेला आहे. ज्या 5 जणांना ताब्यात घेतलंय त्या 5 जणांची नावं आहेत बिलाल अबिद शेरा, मोहम्मद अयूब काडीवाला उर्फ मोहम्मद खडियासन, मोहम्मद शफी उर्फ शफी चापी, मोहम्मद हसन कार्डिया उर्फ हसन हैदरपुरी आणि मोहम्मद अयूब सुनासरा उर्फ मोहम्मद खली अशी या 5 जणांची नावं आहेत ज्यांना ATSने ताब्यात घेतलेलं आहे. अत्यंत घातक रसायनं आणि दारुगोळा या लोकांनी आधीच आणून ठेवलेला होता. आता या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे, या संपूर्ण प्रकरणाचं प्लॅनिंग कधीपासून चालू होतं आणि या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहेत या बाबतीत सुद्धा तपासणी सुरू आहे. असं समजतंय की हे सर्वजण दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे लोक आहेत आणि जैश-ए-मोहम्मद तर्फे हा साखळी बॉम्ब स्फोटाचा प्लॅन गुजरातमध्ये रचण्यात आलेला होता. पण तो स्फोट घडवून आणून देशाला हादरवून टाकण्याच्या अगोदरच गुजरात ATSने तो प्लॅन त्यांचा उधळून लावलेला आहे. मित्रांनो, अलीकडेच मराठवाड्यात सुद्धा बऱ्याच लोकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांची सुद्धा चौकशी करण्यात आली होती. एकूणच गुप्तचर संघटनांकडे काहीतरी स्ट्रॉंग माहिती आली असावी की ज्यामुळे देशात दहशतवादी घातपात कारवाया करण्याचा कट चालू असेल असं दिसून येत आहे. अर्थात गुप्तचर यंत्रणांची जी माहिती आहे ती गुप्त असते, तिला उघड करता येत नाही. पण जी माहिती माध्यमांमध्ये आलेली आहे त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. मित्रांनो, दहशतवादी कारवायांचा इतिहास आपल्या देशात खूप मोठा आहे. मागच्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी कारवाया झालेल्या आहेत. मग ते पठाणकोट असेल, उरी असेल किंवा आता पहलगामचा झालेला हल्ला असेल, दिल्ली बॉम्ब ब्लास्ट असेल, 93चा मुंबईत झालेला बॉम्ब ब्लास्ट असेल, 26/11 असेल मुंबईवरचं. या सर्व गोष्टींनी एक गोष्ट क्लिअर होते की दहशतवादी कारवाया किंवा कारवायांचं प्लॅनिंग हे देशात असे देशद्रोही लोक हे करतच असतात. एवढंच नाही तर मोठमोठे कटसुद्धा वेळोवेळी ATSने आपल्या देशातले उधळून लावलेले आहेत. पण हा शिरकाव आपल्या देशातला तो कसा रोखता येईल हा आपल्या देशासमोरचा मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, जे शत्रू राष्ट्र असतात जसं पाकिस्तान आहे, शत्रू राष्ट्र जे असतात ते तर ह्या कारवायांचं प्लॅनिंग त्यांच्या देशात ते
दिवस रात्र 24 तास शिजतच असतं, कारण ते आहेतच शत्रू राष्ट्र. पण ज्यावेळी भारतात असणारे, भारतीय नागरिक म्हणून राहणारे अशा कारवायांमध्ये आढळून येतात, अशा कारवायांमध्ये दिसून येतात. आता जर स्लीपिंग सेलचे मेंबर असतात काही लोक गुप्तपणे माहिती पाकिस्तानला, तिथल्या दहशतवादी संघटनांना पुरवत असतात. हे जास्त धोकादायक आहे, कारण शत्रू राष्ट्रात बसून असलेले शत्रू हे तर कटकारस्थान करणारच. ते उघड आहे, त्याची आपल्याला कल्पना सुद्धा असतेच आणि आपण त्या बाबतीत सतर्क सुद्धा असतो. आपलं सैन्य, आपली गुप्तचर यंत्रणा ही पाकिस्तानचा जर विचार करायचा झाला तर पाकिस्तानच्या बाबतीत सतर्कच असतात. पण जे देशात भारतीय म्हणून राहतात त्यांच्या अशा कटकारस्थानांचा धोका हा पाकिस्तानपेक्षा जास्त असतो. कारण आपलं त्यांच्यावरती कमीत कमी लक्ष तरी असतं, आपण माहिती तरी त्यांच्याबद्दलची मिळवत असतो. पण देशाचा नागरिक बनून राहणारे लोक जेव्हा अशा प्रकारच्या कटकारस्थान कारवायांमध्ये आढळून येतात, तेव्हा तो प्रश्न हा जास्त गंभीर असतो. कारण तुम्ही देशांतर्गत आपल्याच नागरिकांच्या किती लोकांवरती संशय घेणार? 140 कोटींची लोकसंख्या आहे आपली. ह्यातला कोण देशविघातक कारवाया करतोय हे अगोदर कळणं किंवा तसं त्यांच्यावरती लक्ष ठेवणं हे शक्य नाही आहे. शत्रू राष्ट्रांवरती आपण लक्ष ठेवू शकतो, पण आपल्याच राष्ट्रातल्या शत्रूंवरती लक्ष ठेवणार तर कसं आणि त्यांना ओळखणार कसं? जेव्हा गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळते तेव्हा तर नक्कीच या कारवाया होतात आणि त्यांना थांबवलंही जातं. पण हा धोका आपल्या देशाला नेहमीच भेडसावत राहिलेला आहे. मित्रांनो, या सगळ्या प्रकरणांवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.